नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करायची याविषयीची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। तर यामध्ये एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण आणि त्याच्या सहाय्याने ही सर्व माहिती समजून घेणार आहोत। आता साधारणतः आपण ज्या पूर्ण संख्या असतात त्याची बेरीज वजाबाकी बघितलेली, तर यामध्ये आपण ज्या पद्धतीने बेरीज वजाबाकी करतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची। फक्त फरक असा असणार आहे, त्या अगोदरच्या याच्यामध्ये काय करतो आपण, ज्याच्यामध्ये ज्या पूर्ण संख्या असतात त्यांची बेरीज कशी असते, एकक स्थानचा अंक एकक स्थानी येतो, दशकचा दशक स्थानी येतो, शतकचा शतक, या पद्धतीने ते एकमेकाखाली घ्यावं लागतात आपल्याला। पण इथे तसं करावं लागत नाही। याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की दशांश अपूर्णांक मध्ये काय असतं, दशम चिन्ह आलेलं असतं। तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बेरीज करा किंवा वजाबाकी करा, पण दशम चिन्हाखाली दशम चिन्ह यायला पाहिजे। मग बाकीचे अंक कुठेही जाऊ द्या, कोणतेही म्हणजे कुठेही कमी जास्त होऊ द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला। फक्त पॉइंट खाली पॉइंट यायला पाहिजे, मग बाकीचे अंक कसेही असू द्या। मग तुम्हाला आपण ज्या पद्धतीने बेरीज वजाबाकी करतो तशीच करायची, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही। अतिशय सोपी पद्धत आहे। तर पाहिजे पहिलं जे एक्झाम्पल आहे, 52 पॉइंट येते 05 अधिक 2.54 यस आहे, बरोबर आहे। तर काय करणार, मी अगोदर ही संख्या लिहून घेतो मी 52.05, ठीक आहे। नंतरची संख्या काय, 2.54 2.54, तर पाहिजे बरोबर पॉइंट खाली पॉइंट यायला पाहिजे। आता इकडे एखाद्या वेळेस रिकामी जागा राहील किंवा इकडे राहील, त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला, पण पॉइंट खाली पॉइंट असायला पाहिजे, तरच तुमचं उत्तर बरोबर येईल। आता ज्या पद्धतीने आपण बेरीज करतो तशीच करायची, ठीक आहे। 5 आणि 4 किती होणार आहे, 9, 0 अधिक 5 5, पॉइंट खाली पॉइंट म्हणून इथे पण पॉइंट येणार आहे, 2 अधिक 2 4 आणि हे 5, उत्तर काय मिळेल 54.59 या पद्धतीने। अतिशय सोपी पद्धत आहे, जास्त डोकं लावण्याची गरज नाही। याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा, 4.25 ते घेऊया आपण 4.25, यानंतरची संख्या आहे 7.007 आहे। तर 7 इथे येणार 4च्या खाली, कारण इथे पॉइंट येतं, आणि नंतर 007 007, ठीक आहे। आता इकडे बघा, इथे जागा रिकामी राहिली, तर याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला, सरळ सरळ इथे पॉइंट केली, पॉइंट आला बस, ठीक आहे। ते बेरीज करायची, इथे फक्त 7 आहे तर 7 लिहून घेणार, ते 0 अधिक 5 5, 0 अधिक 2 ते 2 मिळतील, पॉइंट खाली पॉइंटच येणार आहे, आणि 4 आणि 7 मिळाले 11, उत्तर किती मिळाले आपल्याला, 11.257 11.257। तर या पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची। आता यामध्ये फरक थोडा असा आहे, जर समजा यामध्ये एखादी संख्या पूर्ण संख्या आली, मग त्यावेळेस काय करणार, समजा आता 95 ही संख्या आली आणि एक संख्या त्याच्यामध्ये पॉइंट आहे, मग काय करणार आहे, तर या संख्येमध्ये पॉइंट आहे का, नाही, मग या संख्येमध्ये पॉइंट घ्यायचा असतो। कसा, 95लाच आपण 95.00 लिहू शकतो। एखादी पूर्ण संख्या आहे त्याच्यामध्ये पॉइंट नसेल तर तुम्ही त्याच्या शेवटी एक पॉइंट देऊन नंतर कितीही शून्य लिहू शकता आपल्या गरजेनुसार। आपल्याला जर 2 हवे असतील 2 लिहा, 3 हवे असतील 3 लिहा, 1 हवा असेल तर 1 लिहा। तर तुम्ही एखाद्या पूर्ण संख्येत पॉइंट दिल्यानंतर काही शून्य लिहिले त्याने काही फरक पडत नाही, म्हणजे 95 म्हणजेच किती, 95.00, दोघांची किंमत सारखीच, याने काहीही फरक पडत नाही। मग हे कशासाठी करावं लागतं, हे यासाठी करावं लागतं जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही, म्हणजे कारण आपल्याला एक संख्या पॉइंट मध्ये एक संख्या पॉइंट मध्ये नाही, मग अशा वेळेस चुकण्याचे चान्सेस असतात। मग आपल्याला एक माहिती, दशांश अपूर्णांकामध्ये जर दोन्ही संख्यात पॉइंट असेल तर पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा आहे,
मग याच्यामध्ये पॉईंट नव्हता ना, म्हणून आपण पॉईंट घेतला, जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं होईल. मग आपण पॉईंट खाली पॉईंट घेणार आणि बेरीज असेल तर बेरीज करू आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करूया. ठीक आहे. आणि अजून एक कॉन्सेप्ट बघा. समजा इथे मी लिहिले 32.50 लिहिले, 32.50. तर 32.50 ला तुम्ही फक्त 32.5 सुद्धा लिहू शकता का? कारण पॉईंट नंतर एखादी अंक असेल किंवा संख्या असेल आणि शेवटी काही शून्य असतील तर ते शून्य तुम्ही निग्लेक्ट करू शकता, काढून घेऊ शकता, तरी पण त्यांची किंमत कशी असते, सारखीच असते. बऱ्याच वेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये बघितलं असेल 32.50 ला असते 32.5 दाखवतो, कारण ते दोघांची किंमत सारखीच असते, त्याने काही फरक पडत नाही. तिथे तुम्ही किती शून्य टेकवले इकडे त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर हे दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता पुढील एक्झाम्पल आपण इथे पाहूया. तर यानंतर तिसरे एक्झाम्पल पाहिजे 97+4.05. आता मी जे अगोदर कन्सेप्ट सांगितला तोच कन्सेप्टचं एक्झाम्पल इथे आपण घेतलंय. ही एक पूर्ण संख्या आहे, ही एक दशांश अपूर्णांकाची संख्या. मग अशा वेळेस काय करणार आहे आपण, याच्यामध्ये पॉईंट घेऊया. आपण याच्यामध्ये पॉईंट घ्यायचा आहे आणि पॉईंट नंतर किती शून्य घ्यायचे हे कशावरून करणार आहे आपल्याला. तर इथे बघा दुसरी जी संख्या आहे तर पॉईंट नंतर किती अंक आहे, 1 2, म्हणून आपण 2 शून्य घेऊन टाकू. ठीक आहे. तिथे 2. तुम्ही 1 जरी घेतला तरी काही फरक पडणार नाही, 2 घेतले तरी काही फरक पडणार नाही. आपल्याला व्यवस्थित दिसत म्हणून आपण 2 घेतोय, म्हणजे याच्या पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य, काही फरक पडणार नाहीये. तर पाहिजे तर 97 ला कसं लिहिणार आपण, 97.00. ठीक आहे. नंतरची संख्या काय, 4.05. 4.05. आता हे कसं सोयीस्कर होईल आपल्याला बेरीज करायला. तर पाहिजे 0 अधिक 5 किती होणार आहे, 5. 0 अधिक 0 0, पॉईंट खाली पॉईंट येणार आहे. 7 आणि 4 11 होती, 1 हातचा जाईल, 9 आणि 1 10. उत्तर किती मिळते आपल्याला इथे, 101.05. अतिशय सोपी पद्धत आहे, जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आता मग या दोन संख्यांसाठी असेल का, नाही, 2 पेक्षा कितीही संख्या येऊ द्या, तुम्हाला बेरीज वजाबाकी याच पद्धतीने करायची, फक्त पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. तर यामध्ये आपण 3 संख्या घेतलेल्या आहेत बेरीजच्या स्वरूपामध्ये. तर पाहिजे 2.75, 2.75. नंतरची संख्या आहे 0.254, 0.254. नंतरची 12.5, 12.5. तर पाहिजे यांची बेरीज. इथे 4, इथे काहीच नाहीये, 5 आणि 5 10, 10 0 चा 1 येणार, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 5 चला 1, हा पॉईंट आणि पॉईंट घेऊन टाकायचा. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि हा 1 जसाचा तसा. उत्तर किती मिळाले, 15.504. 15.504. संख्या कितीही येऊ द्या, बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, फक्त पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे आणि बेरीज वजाबाकी या पद्धतीने करायची. आता यानंतर वजाबाकी पाहूया. तर वजाबाकी पण सेम तशीच करायची, ज्या पद्धतीने आपण वजाबाकी करतो त्याच पद्धतीने, फक्त इथे पण तोच कन्सेप्ट राहील, पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. तर पाहिजे 4.25 वजा 2.24. इथे लिहून घ्या आपण, 4.25 वजा 2.24. बघा इथे पॉईंट खाली पॉईंट घेतलेला आहे आपण. 5 मधून 4 गेल्यानंतर किती होणार, इथे 1 उरेल. 2 मधून 2 गेले 0, पॉईंट खाली पॉईंट येणार आहे. 4 मधून 2 गेले 2, तर किती मिळते, 2.01. 2.01. याच पद्धतीने हे 6 नंबरचे एक्झाम्पल पाहिजे. 27.05 वजा 8.25. तर अगोदर 27.05 लिहून घेऊ. 27.05 याच्यामधून कोणती संख्या वजा करायची आपल्याला, 8.25. 8.25 बरोबर, पॉईंट खाली पॉईंट येऊ द्यायचा आहे. तर पाहिजे 5 मधून 5 गेले 0, आता शून्यातून 2 जात नाही, मग अशा वेळेस तुम्हाला इथे
आजचा घ्यावा लागेल. इथून जर आजचा घेतला तिथे 6 राहतील आणि इथे 10. 10 मधून 2 गेले 8 मिळतील. पॉईंट खाली पॉईंट येणारच आहे, बरोबर आहे. 6 मधून 8 जाणार नाही, परत इथून एक हातचा घ्या, इथे 1 आणि इथे होतील 16. 16 मधून 8 गेले 8 आणि इथे 1. उत्तर किती मिळते? 18.80. आणि 18.80 ला तुम्ही काय लिहू शकता? 18.8 सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. यानंतर 7वे एक्झाम्पल बघूया. आता यामध्ये दशांश पूर्णांक घेतलेला आहे, एक पूर्ण संख्या घेतलेली आहे. तर जी पूर्ण संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागेल, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार आहे. तर पाहिजे 48.27. 48.27 या संख्येतून आपल्याला 24 वजा करायची. तर इथे बघा पॉईंट नंतर 2 शून्य, तर 24 ला कसं लिहिणार आपण? 24.00 या पद्धतीने. ठीक आहे, त्याला काही फरक पडणार नाही. तर बघा इथे 24.00 ही वजाबाकी आपल्याला करायची. 7 मधून 0 गेला 7, 2 मधून 0 गेला 2, इथे पॉईंट. 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 2 गेले 2. उत्तर किती मिळणार आहे? 24.27. 24.27. अशा पद्धतीने जर पूर्ण संख्या आलेली असेल एखादी, तर त्याच्यामध्ये पॉईंट घ्या, पॉईंट नंतर तुमच्या आवश्यकतेनुसार 0 घ्या. ठीक आहे. 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा इथे एक पूर्ण संख्या आहे. या 36 मधून 0.257 ही संख्या वजा करायची. तर इथे बघा 36 कसं लिहिणार आपण? इथे पॉईंट नंतर 3 अंक आलेले आहेत. तिथे 36 मध्ये पॉईंट घेतल्यानंतर 3 शून्य घेणार आपण या पद्धतीने. 36.000. इथे काय 0.257. 0.257. बघा या शून्यातून 7 वजा होणार नाही, मग इथे हातचा घ्यायचं म्हणलं इथे सेवा लागेल डायरेक्ट. तर इथे किती होणार आहे? इथे होतील 5, इथे 10 होतील. 10 मधून परत इकडे हातचा द्यावा लागतो आपल्याला, मग इथे राहतील 9. मग हे 10 होतील, परत इकडे हातचा द्यायचा असतो म्हणून हे 9 होतील आणि शेवटी हे 10 राहतील. ओके. 10 मधून 7 गेले 3, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 2 गेले 7, पॉईंट खाली पॉईंट येणार आहे, इथे हे 5 आणि हे 3. उत्तर किती मिळणार आहे आपल्याला? 35.743. अशा पद्धतीने याला सुरुवात. तर या ठिकाणी 9 नंबरचं एक्झाम्पल पहा. ते 2 दशांश पूर्णांक घेतले आणि पूर्ण संख्या. आता यामध्ये पॉईंट नाही, ते पॉईंट घ्यायचा आपल्याला. तर पॉईंट केव्हा घेणार आपण? पॉईंट घ्यायचा आणि पॉईंट नंतर इथे बघा 2 अंक येईल, ते पण 2 अंक आहे. मग आपण पॉईंट नंतर 2 शून्य घेऊया, म्हणजे या पद्धतीने ती संख्या घ्यावी लागेल. 44.00. ठीक आहे. इथे बघा 3.52. 3.52 अधिक नंतर काय 44, याला असं लिहिणार आपण 44.00 आणि नंतर काय 0.25 अशी ती संख्या आहे आणि याची आपल्याला बेरीज करायची. तर पाहिजे 2 आणि 5 ते 7, 5 आणि 2 7, ते पॉईंट खाली पॉईंट, 4 आणि 3 7 आणि हे 4. तर किती मिळाले? 47.77. अतिशय सोपं आहे. 47.77. आता तुमचे 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपण बेरीज पण घेतली आणि वजाबाकी. तर अगोदर काय करायची, जी सारखी चिन्ह त्यांची बेरीज करून इथे 45.025 आणि अधिक 27.23 यांची बेरीज करून घेऊ आणि नंतरच आपल्याला वजाबाकी करता येणार आहे. पाहिजे 45.025 अधिक 27.23 इथे 5 गुणून 3 5 0 अधिक 2 2 पॉईंट खाली पॉईंट, 7 आणि 5 12, 1202 चला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7. याचं उत्तर किती मिळते आपल्याला? 72
0.255. आता या संख्येमधून आपल्याला ही संख्या वजा करायची 0.537. ठीक, तर हा भाग इकडे घेऊ आपण 72.255. त्यामधून आपल्याला 0.537 ही संख्या वजा करायची. 5 मधून 7 वजा होणार नाही, ते इकडून एक हातचा घ्यावा लागेल. 4 राहतील आणि ते 15. 15 मधून 7 गेले, 8 गेले, 4 मधून 3 गेले, 1, 2 मधून 5 जात नाही, परत इकडे नाही हातचा इथे इकडे आणि ते 12. 12 मधून 5 गेले, 7 पॉइंट मध्ये पॉइंटच्या खाली पॉइंट येणार आहे. 1 मधून 0 गेला, एकच उरणार आहे आणि हा 7. याचं जे उत्तर मिळते आपल्याला ते किती मिळते? 71.700. अच्छा, तर अशा पद्धतीने जर बेरीज वजाबाकी दोन्ही सोबत आलेले असेल, सारख्या चिन्हावाल्या संख्यांची बेरीज करून घ्या आणि नंतरच त्याला सोडवा. ठीक आहे. यानंतर 11 नंबरचं एक्झाम्पल पहा. इथे काही संख्या ऋण संख्या आणि काही धनसंख्या. तर अशा वेळेस काय करायचे, ज्या धनसंख्या त्या अगोदर लिहून घ्या आणि नंतर ऋण संख्या. तर धनसंख्या कोणते? 4.05 ही एक धनसंख्या आणि अधिक 72. आणि ऋणवाल्या कोणत्या आहे? वजा 0.725 आणि इकडे वजा 5.200. तर असं का केलं आपण? याचा फायदा असा आहे की उत्तर सहसा करून चुकत नाही आणि यांची चिन्ह सारखी ती यांची बेरीज करून घ्या, यांची चिन्ह सारखी यांची पण बेरीज करून घ्या, पण चिन्ह कुठलं असणार आहे ते वजाच राहील. ठीक आहे. तर बघा यांची बेरीज इथे करून घेऊ आपण. किती मिळते? 4.05 अधिक 72.36. 6 आणि 5 11. 1101 चला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 2 6 आणि हा 6. याचं उत्तर मिळतंय 76.41. 76.41. आता नंतर यांचं 0.725 आणि 5.283. 5 आणि 3 8. 8 आणि 2 10 0. हातचाला 1 7. 7 आणि 1 8. 8 आणि 2 10 10 0. हातचा 1. इथे पॉईंट काही पॉईंट येणार आहे. 5 आणि 1 6. याचं किती मिळते? आता इथे वजा येईल. वजा 6.008. ज्यावेळेस चिन्ह सारखी असतात त्यावेळेस बेरीज करावी लागते आणि चिन्ह तेच येतं. म्हणून इथे बघा हे दोन्ही अधिक होते, बेरीज करून घेतली. दोघं वजा वजा होते, बेरीज केली आणि चिन्ह कुठले? वजाच. आता इथे वजाबाकी करावं लागणार आहे. ठीक आहे. 76.41 वजा 6.008. आता या ठिकाणी बघा मी जसं की सांगितलं पॉईंट नंतर काही अंक असतील तर तुम्ही किती त्याच्यानंतर 0 घेऊ शकता. तर या ठिकाणी आता काहीच नाही, म्हणजे इथे हा वजा करावाच लागणार आणि मग इथे आपल्याला 0 घ्यावाच लागेल. 0 घ्यावाच लागेल. या 0 मधून 8 वजा होत नाही, ते इकडून आपल्याला एक कृष्णा घ्यावा लागेल. तर इथे 0 राहील आणि इथे होतील 10. 10 मधून 8 गेल्यानंतर 2 राहतील. 0तून 0 गेला 0. 4 मधून 0 गेला 4. पॉईंट खाली पॉईंट. 6 मधून 6 गेला 0 आणि शेवटी 7. उत्तर किती मिळेल याचं? 70.40. अशा पद्धतीने याला सोडवायचंय. आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया. तर या एक्झाम्पल म्हणजे सुद्धा काही धनसंख्या काही ऋण आहे. तर अगोदर जसं सोडवलं तसंच करायचं. त्या धनसंख्या त्या अगोदर लिहून घेऊ. काय ते 0.537 ही संख्या आहे. नंतर अधिक 48. नंतर वजावाल्या लिहून वजा 25 आणि वजा 2.008. ठीक आहे. या संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. यानंतर बघा आता ज्यांचं चिन्ह सारखे त्यांची बेरीज करून घेऊ. या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज होईल, पण चिन्ह कुठलं असणार आहे? वजाचं. बेरीज करून घेऊया. इथे 0.537 याच्यामध्ये किती ऍड करायचे आपल्याला? 48. आता 48 मध्ये पॉईंट नाही, मग अशा वेळेस आपण पॉईंट घेणार इथे. ते 48 लिहून घेऊ आणि इथे पॉईंट आणि नंतर तुम्हाला
जेवढे शून्य वाटते तेवढे तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. तर पाहिजे इथे 7, इथे 3, इथे 5 पॉईंट खाली पॉईंट, 0+8 8 आणि 4. याचं उत्तर किती मिळतं आपल्याला? 48.537. नंतर यांची बेरीज घ्या. आता इथे बघा 25 मध्ये पॉईंट नाही तर पॉईंट घ्यावा लागेल आणि पॉईंट नंतर इकडे 3 अंक आहे म्हणजे 3 शून्य घ्यावं लागेल. 25.000 हे काय मिळेल? 2.008. बेरीज आपल्याला इथे करावं लागेल. बरोबर आहे. 0+8 8, 0+0 0, 0+0 0, ते पॉईंट 5 आणि 2 7 आणि हे 2, तर किती मिळते? 27.008. पण कसं वजामध्ये असेल? 27.00 आणि 8. आता शेवटी यांची वजाबाकी बेरीज करावं लागेल. 48.537 या संख्येमधून ही संख्या वजा करायची. 27.00. तर यामध्ये बघा 7 मधून 8 वजा होत नाही. मग पुन्हा 8चा घेणारी ती राहते 2 आणि हे होती 17. बरोबर आहे. 17 मधून 8 गेले तर 9 उरतील. बरोबर आहे. 2 मधून 0 गेला 2, 5 मधून 0 गेला 5, पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. 8 मधून 7 गेले 1, 4 मधून 2 गेले 2. तर शेवटी उत्तर किती मिळते आपल्याला इथे? 21.521. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची. तर एकच कन्सेप्ट लक्षात ठेवावा लागतो, पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तशा संपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा याविषयी माहिती घेणार.